कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 30. बरं, मग आता मला सांग, जर का तिला माहिती असेल की मी तुझा भाऊ आहे, तेव्हासुद्धा ती तितक्याच फ्री माइंडने तिच्या मनात असणाऱ्या माझ्याबद्दलच्या भावना तुझ्याजवळ व्यक्त करेल असं तुला वाटतंय का? साहिलने आता मूळ प्रश्न विचारला. जान्हवीसुद्धा आता साहिलच्या या प्रश्नावर विचार करू लागली. हा असा विचार तर तिने केलाच नव्हता. हो, म्हणजे जर का तू माझा भाऊ आहे हे समजलं तर सानू तुझ्याबद्दल माझ्याजवळ बोलताना 10 वेळा विचार करेल. आणि जरी तिच्या मनात कधी तुझ्याबद्दल तशा काही फिलिंग्ज आल्या तरी ती स्पष्टपणे बोलणार नाही. म्हणजे आता तिच्या जागी मी असते तर मी सुद्धा तेच केलं असतं म्हणा. जान्हवी थोडा विचार करत बोलत होती. हां, म्हणूनच मी तुला तिला खरं सांगू नकोस असं सांगितलं होतं. पण तुलाच गडबड झालेली ना. रागाच्या भरात सकाळी कॉल लावलेलास तिला. सगळं सांगून टाकलं असतंच तिला आज. साहिल काहीसा रागात तिला बोलत होता. सॉरी रे, ते तर तूच मला राग आणून दिलास आणि मला राग कंट्रोल होत नाही. त्याला मी काय करू? जान्हवी स्वतःची चूक कबूल करत बोलत होती. मग आता राग कंट्रोल करायला शिक जानू. प्रत्येक ठिकाणी असा राग व्यक्त करूनच गोष्टी साध्य होतात असं नाही. समजलं ना तुला? आणि आता तू लहान नाहीस विचार न करता कसाही कुठेही राग व्यक्त करायला. साहिल तिला प्रेमाने समजावत होता. येस ब्रो, आय विल ट्राय. जान्हवीने खाली मान घालत हळू आवाजात त्याला उत्तर दिले. आणि कॉलेजमध्येही ओळख देऊ नकोस हे सुद्धा यासाठीच सांगितलेलं मी. कारण स्वानंदी नेहमी तुझ्यासोबत असते. तिला जर का हे समजलं असतं तर मग पुढचं सगळंच अवघड होईल. आणि अजून एक, कॉलेजमधल्या मुलींना जर समजलं ना की तू माझी बहीण आहेस मग तर त्या तुला सोडणारच नाहीत. सतत तुला पिडत राहणार. साहिलने बोलत बोलत हसतच तिला डोळा मारला. ओ हो, जसं की तू कृष्ण आणि कॉलेजच्या सगळ्या मुली म्हणजेच गोपिकाच जणू, नाही का? जान्हवीसुद्धा आता त्याची फिरकी घेत म्हणाली. हो, पण त्या सगळ्या गोपिकांना माझ्या राधाची सर नाही ना. माझ्यासाठी एकच, फक्त स्वानंदी. बाकी कोणी नाही, बाकी कोणीच नाही. साहिल स्वानंदीचा चेहरा डोळ्यासमोर आणत धुंद होत बोलून गेला. पण ब्रो, जर स्वानंदीच्या मनात तुझ्याविषयी कधीच काही फिलिंग झाल्या नाहीत तर? आत्ता मात्र जान्हवीने जरा घाबरतच साहिलला विचारले. तसं स्वानंदीच्या विचारात हरवलेल्या साहिलने खाडकन डोळे उघडले आणि तो जान्हवीकडे तसाच पाहत राहिला. जान्हवीला मात्र यावेळी त्याच्या डोळ्यातले भाव वाचताच आले नाही. जानू, तुला माहिती आहे, कॉलेजमध्ये अशा कितीतरी मुली मला रोज भेटतात ज्यांना माझ्याशी मैत्री करायची असते. कितीतरी मुली उगाच काही विषय नसताना फक्त माझ्याशी बोलायचं म्हणून जवळ येतात. मी स्वतःची तारीफ करतोय असं नाही गं, पण ना या अशा सगळ्या गोष्टीत मी कधी पडलोच नाही. रादर कधी या सगळ्यात इंटरेस्ट वाटलाच नाही मला. पण ना मागच्या वर्षी तुझ्या सोशल मीडिया अकाउंटवर एका व्हिडिओमध्ये मी स्वानंदीला पाहिलं होतं. त्यावेळी काय झालं माझं मलाच काही समजलं नव्हतं. बस पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ पाहतच राहिलो. तिच्या चेहऱ्यावरचे ते निरागस भाव, त्या लहान मुलांना शिकवताना तिच्या चेहऱ्यावर दिसणारा तो उत्साह, तिचं ते प्रेमाने आपुलकीने त्यांना जवळ घेणं, खरंच किती सुंदर भावना होत्या त्या. साहिल जुन्या आठवणीत हरवून बोलत होता. जानू, तिच्या त्या रूपाला बघून तेव्हा मला काय फील झालं ते समजलेच नव्हते. पण नंतर पुन्हा कितीतरी वेळा तुझ्या सोशल मीडिया अकाउंटवर तिला बघितलं आणि पुन्हा पुन्हा तिला बघतच राहावं असंच वाटून जायचे. तुला पटणार नाही, तुझे तिच्यासोबत असणारे कितीतरी फोटोज आणि व्हिडिओज
सेव्ह करून ठेवलेत मी, कारण मला पुन्हा पुन्हा तिला बघायची इच्छा व्हायची म्हणून. पण का, याचं उत्तर मला त्यावेळी माहिती नव्हते आणि मी ते शोधायचा प्रयत्नही कधी केला नाही. का कुणास ठाऊक, पण फक्त तिला बघण्यात, स्पेशली तिला हसताना बघण्यात एक वेगळा सुकून मिळायचा मला. आणि आत्ताही तिला हसताना बस पाहतच राहावं असंच वाटतं. म्हणून तर तिच्या सोसायटीसमोरच्या कॅफेमध्ये जाऊन स्टडी करत बसतो मी. तिचा तो हसरा चेहरा बघायचा मिळेल या आशेने. साहिल स्वानंदीच्या आठवणीत बोलत होता. त्याच्या बोलण्यात जान्हवीला स्वानंदीबद्दलची ओढ स्पष्ट जाणवत होती. मेहरबानी त्या कॅफेची, त्यामुळेच तर मला सगळं समजलं. तू स्वतःहून तर काहीच सांगितलं नाहीस. स्वानंदीकडे माझा चार्जर राहिलेला, तो घ्यायला म्हणून मी तिच्याकडे जात होते, तर सहज म्हणून कॅफेत लक्ष गेलं तर तू दिसलास. खरं तर त्या दिवशी तुला कॅफेमध्ये पाहून मला शॉकच बसला होता. मी खोदून खोदून विचारलं, तेव्हा कुठे सांगितलंस तू सानू आवडते म्हणून तुला. मी कॉल करून तिला बाहेर बोलावून घेतलं म्हणून नशीब, नाहीतर रात्रभर बसायला लागलं असतं तुला त्या बंद कॅफे बाहेर. लटका राग दाखवत जान्हवी बोलत होती. तसं साहिलच्या चेहऱ्यावर मात्र हलकेच हसू पसरले. केसातून हात फिरवत तो खाली मान घालून तसाच हसत होता. इनफॅक्ट ब्लश करत होता तो. ओ ब्रो, क्या बात आहे. मावशीला बोलवू का तुझा असा लाजणारा चेहरा बघायला? एक मिनिट हां. असं म्हणतच ती मावशीला हाक मारायला वळणार, तोच साहिलने तिच्या तोंडावर हात ठेवत तिला अडवले. अगं ही मांजरे, गप्प बस ना जरा. का मला उगाच तिच्या कचाट्यात अडकवतेस? सगळं डिटेलमध्ये सांगावं लागेल ना मग तिला. साहिल स्वतःचा हात बाजूला काढत हळूच तिला समजावत म्हणाला आणि किचनच्या दिशेने मॉम आली का ते बघू लागला. डिटेलमध्ये म्हणजे? जान्हवीने न समजून विचारले. त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर दुपारी मी कॅफेमध्ये बसलो होतो ना, तेव्हा स्वानंदी त्यांच्या घराबाहेरच्या झोपाळ्यावर येऊन बसली होती. कॉलेजमध्ये ठीक होती त्या दिवशी ती, पण घरी गेल्यानंतर काय झालेलं काय माहिती. ती रडत होती अगं. तिला डोळे पुसताना पाहिलेलं मी त्या दुपारी आणि मलाच कसं तरी झालं. तिच्या चेहऱ्यावर ते दुःख पाहून हर्ट झालं माझ्या मनाला. तसंच घरी निघून आलो, पण इथेही काही मन लागत नव्हते. पुन्हा पुन्हा तिचा डोळे पुसतानाचा तो चेहरा आठवायला लागला. म्हणून तिला बघायला पुन्हा कॅफेमध्ये येऊन बसलो होतो. तेवढ्यात तू आलीस. मग तुला सांगावं लागलं सगळं खरं खरं. आता मॉम आली तर तीही 100 प्रश्न विचारेल हां. तरी मला शंका होतीच, कारण मी नाशिकला आल्यापासून तू अडून अडून तिची सगळी माहिती विचारत होतास ना. बाय द वे, त्या दिवशीही मी आले म्हणून तर घरी आलास ना परत लवकर, नाहीतर मावशी शोधायला बाहेर पडली असती तुला. जान्हवीच्या या बोलण्यावर दोघेही हसायला लागले. जानू, पण त्या दिवशी स्वानंदी रडत का होती? तू सांगितलंच नाहीस मला. साहिलला आठवले तसे त्याने जान्हवीला विचारले. हां, ते तिची आई तिचं लग्न ठरवत आहे. जान्हवी कुठल्याशा विचारात हरवत सहज बोलून गेली. काय? तिचं लग्न? कधी? कुठे? आणि तू मला हे आत्ता सगळं सांगत आहेस? साहिल जरा रागातच तिच्यावर बरसला. क्रमशः